हॅलो मित्रांनो, आपण आज फ्रीज स्वच्छ करायला घेतलेला आहे. फ्रीजची जी वायर आहे ती काढली आहे बाजूला आणि तो स्टँडवरनं खाली फ्रीज सावकाश घेतला आहे आणि त्याच्या पाठीमागं जे असते भांडं ते व्यवस्थित काढलं. त्याच्यामध्ये घाण साठलेली ते भांड्यामध्ये दर 8 दिवसाला त्याच्यातली घाण काढायची असती, नाहीतर त्यात डास आळ्या होतात, इन्फेक्शन होऊन माणसं आजारी पडतात. त्यामुळं दर 8 दिवसाला फ्रीजच्या पाठीमागची जे असते भांडं पाणी साठलेलं ते काढायचं असते रोजच्या रोज, दर 8 दिवसातून एकदा. आता फ्रीज स्वच्छ घासून घेतले निरमा आणि लायझॉलनं आणि ते स्वच्छ पुसून घेतले. फ्रीज मी परवा आतून स्वच्छ केलेला आहे. आता बाहेरची बाजू स्वच्छ करायची होती. आतनं पुसलेल्याचा मी व्हिडिओ काढायचा विसरलो. म्हटलं आता फ्रीजच्या बाहेरचा व्हिडिओ काढूया. काय आपल्याला व्यवस्थित येते का चुकते का ते बघायचं होतं मला. फ्रीज खूप जुना आहे, बहुतेक तो 15-16 वर्ष झालेला असेल, एवढा जुना आहे. गोदरेज कंपनीचा घेतलेला त्यावेळेस. मग आता जुना अजून बरेच दिवस टिकलेला, ते काय खराब झालेलं नाही आहे. म्हटलं स्वच्छ करून घेऊया, गणपतीचे दिवस आलेत आणि स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. त्या हँडलला इतकी घाण असते की ते ब्रशनं सगळी साफ करून काढून ते हँडल स्वच्छ केलं आणि त्या हँडलच्या खाली जे कलर गेलेला आहे तो काय परत येईना. आता हे जी भांडी आहेत ती ते पाठीमागचं भांडं स्वच्छ घासून त्याच्यातली घाण काढून स्वच्छ धुतलेलं आहे. हा कांदे बटाटे ठेवायचा ट्रे आहे खालचा, तो पण धुतला आहे. आणि हा तिसरा स्टँड आहे, स्टँड पण मी स्वच्छ धुतले घासून पुसून. आता तो स्वच्छ बाथरूममध्ये नेऊन घासले स्वच्छ. तो आणून पुसून कोरडं करून तो आहे असा लावायला लावत आहे मी. थँक्यू.